आता तरी आम्ही मागच्या रविवारी आम्ही सेम ह्युमन चेन फॉर्म केलेली, त्यामध्ये 250 लोक आलेली. आज वर्किंग डे आहे आणि सिन्स कमिशनर ऑफिसच्या समोर आहे म्हणून आम्ही थोडी कमीच लोकांना बोलवलेलं आहे. पण आता आम्ही ह्याची जे प्रोटेस्ट आहे ते आम्ही वाढवत जाणार आहे, कारण की आम्ही कुठल्याही परिस्थितीत आमच्या झाडांना गमावू शकणार नाही. आणि आम्ही आमची रिक्वेस्ट आहे आणि आम्ही प्रेमाने रिक्वेस्ट करतोय की तुम्ही हे आमचे झाड वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न करा. आमच्या सोबत बसा, आम्ही डिझाईन मध्ये तुम्हाला मदत करायला तयार आहे. आमच्या एरियाचे भरपूर स्ट्रक्चरल इंजिनियर्स आहेत, डिझायनिंग इंजिनियर्स आहेत, जे तुमच्या सोबत बसून आपण दुसरा मार्ग सुचवू शकतो. पण जर तुम्ही जिद्दीत पेटला असाल तर आमची पण जिद्द कमी नाहीये. नमस्कार, मी श्री आबा विठ्ठल रणवरे, पर्यावरण मित्र, हरियाली लोक कल्याण सेवा समिती, निसर्गप्रेमी फाउंडेशन यामध्ये सल्लागार म्हणून आहे. युथ काउन्सिलमध्ये सदस्य आहे. परत माझं असं म्हणणं आहे की पालिकेने हे 440 झाडं तोडणार आहेत त्या सभेसाठी, तर त्याच्यातली कमीत कमी झाडं तोडून तो विकास काम करावा. आमचा विकास कामामध्ये कुठल्याही प्रकारचा विरोध नाही. आणि हे पामबीज हायवे आणि त्याच्या बाजूची जी हरियाली आहे, ह्या आज ह्या नवी मुंबईकरांची एक शान आहे, नवी मुंबईची शान आहे. याचा अभिमान बाळगून कमीत कमी वृक्ष तोडून वृक्ष स्थलांतरित करून, तोडायचे नाहीत, स्थलांतरित करून त्या झाडांना जीवदान द्यावं. आणि आमचा पामबीज हायवे जो आहे, मुंबईची शान, नवी मुंबईची शान, याला अबाधित ठेवावं. आज आपण दिल्ली, मुंबई प्रदूषण एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि आज शेकडो वर्षाची झाडं आपण नष्ट करतो, हे दुःखाची बात आहे. तर याकडे प्रामुख्याने लक्ष द्यावं, हे माझी नम्र विनंती आहे. हम लोग सब यहाँ पे जमा हुए हैं कि हमारे जो पेड़ कटने वाले हैं, मोर देन 400 ट्रीज आर देयर, और वो कटने वाले हैं. उनको काटने के लिए पालिका की तरफ से सिर्फ 1 हफ्ते का नोटिस दिया गया था. ओनली 1 वीक का टाइम था कि आप ऑब्जेक्शन लेकर के आइए, विच इज नियरली इम्पॉसिबल. 1 हफ्ते में मॉब लेकर के आना और ऑब्जेक्शन लेकर के आना, उसमें भी 3 दिन तो सरकारी छुट्टियां थी. तो ये एक इम्पॉसिबल टास्क था जो पालिका ने दिया. और वो उन्होंने ये जो कार्रवाई की है ना, उससे जनता कोई भी खुश नहीं है. हम डेवलपमेंट के खिलाफ नहीं है, आप डेवलपमेंट लेकर के आइए, हम डेवलपमेंट के साथ में हैं, लेकिन पर्यावरण को जितनी कम से कम हानि हो पाए वो रास्ता हमको बीच का निकालना चाहिए. जैसे हम, मेरे बाजू में काकी है, इन्होंने इन पेड़ों को जब वो बहुत छोटे थे तब उन्होंने उनको वाटरिंग किया है. तो ये पेड़ हमारी लाइफ का हिस्सा है, हमारी लाइफ का, हमारे परिवार का हिस्सा है. सो मैं एक बार दरखास्त करना चाहूंगी पालिका प्रशासन से कि वो बहुत ही भावनात्मक रूप से इसका निर्णय ले और पेड़ को बचाएं. नमस्कार, मी श्रीकांत पत्की, सानपाडा रहिवासी आहे. आणि आम्ही रिसेंटली बघितलं की सानपाडा पाम बीच रोडवरील अंडरग्राउंड टनल बनवण्यासाठी NMMCनी भरपूर झाडांवर त्यांनी नोटीस चिपकवल्या होत्या. त्या नोटीसवर असं लिहिलेलं आहे की 440 झाड मधून 111 झाड ते कट करणार आहेत आणि 329 म्हणजे अप्रॉक्सिमेटली 330 झाडला ते स्थलांतरित करणार आहेत. आता मी RTI मधून डॉक्युमेंट काढले. 2023 मध्ये यांनी ह्याच सेम डिझाईनसाठी, सेम अंडरग्राउंड पास टनलसाठी त्यांनी 224 झाड कापायची प्रोव्हिजन ठेवलेली आणि आता ती 2026 मध्ये 440 झाडेली आहे. म्हणजे 3 वर्षामध्ये यांनी डबल झाड कापायचा किंवा डबल झाड स्थलांतरित करायचा प्रयत्न केलेला आहे. सानपाड्यामध्ये ऑलरेडी एअर क्वालिटी एवढी खराब आहे, एवढे कन्स्ट्रक्शन चालू आहेत आणि त्याची एअर क्वालिटी एवढी खराब आहे, म्हणजे मॉर्निंगला जर तुम्ही बघाल तर इट इज ऑलवेज 300+. आणि आज महानगरपालिकेला या प्रॉब्लेमचा सोल्युशन बघण्यापेक्षा हे झाड कापण्याच्या मागे लागलेले आहेत. माझं मीटिंग झालेली आहे, मी कमिशनर साहेबांना पण भेटलो.
त्यांनी पण मला आश्वासन दिलेलं आहे की हे रिडिझाईन करण्याचा प्रयत्न करतायत. इवन सिटी प्लॅनर शिरीषजींना मी भेटलेलो आहे, त्यांनी पण मला सांगितलेलं आहे की ते रिडिझाईन करायचा प्रयत्न कन्सल्टंट सोबत बसून करायचा प्रयत्न करत आहेत. आमची फक्त त्यांना रिक्वेस्ट आहे की आम्ही झाडांसाठी उभे राहिलो म्हणजे आम्ही डेव्हलपमेंटचे दुश्मन नाही. आम्हाला पण डेव्हलपमेंट हवी आहे, पण सस्टेनेबल डेव्हलपमेंट हवी आहे. म्हणजे झाड, प्रकृती त्यांना सांभाळून कसं आपण डेव्हलपमेंट करता येईल, आम्ही फक्त त्यांना ही रिक्वेस्ट करत आहोत.